Please collect the ticket. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फ्लाइंग सोल. आणि आज मी आहे एका कंट्रीमध्ये, जी कंट्री इटसेल्फ आयलंड आहे. आज मी आहे तायवानमध्ये. आणि तायवान इज अ कंट्री, एक स्मॉल कंट्री आहे जी येते एशियामध्ये, ईस्ट एशियामध्ये. आणि इथे येऊन मला 2 दिवस झालेले आहेत. आणि 2 दिवस पाऊस खूप पडत होता. आता पण खूप पाऊस पडत आहे आज. बट मी विचार केला, जर मी पाऊस पडतो म्हणून काहीच नाही केलं आणि जर बसून राहिले तर काहीच होणार. सो मी आज बाहेर पडली. आता मी जाणार आहे तायपेईवरून तायपेईच्या ईस्ट कोस्ट साईडला. तर तिकडे मी आज जाणार आहे आणि त्याच्यासाठी मी बाहेर पडली आहे. सो मला हे तिकीट काढायचं आहे. तर मी ही मशीन आहे TRA तिकीट्ससाठी. तर मी इथे हे तिकीट परचेस ऑप्शन आहे ते मी सिलेक्ट केलं. नॉन रिझर्व ट्रेन्स तायपेई, म्हणजे मला तायपेईवरून ट्रेन पकडायची. तर मी तायपेईवरून बघितलं तर हे तायपेई आलं. आणि मला जायचं आहे हुआलिन. तर म्हणून मी सर्च करणार हुआलिन. हू दिस. सो मला 1 अडल्ट येस. तर ही प्राईज आहे 376. ती जो मी आताच टाकली आहे. आणि मला हे ट्रेन तिकीट भेटेल. कॅशमध्ये पण करू शकतात, क्रेडिट कार्ड, ॲपल पे, जीपे, QR पेमेंट्स, ते सगळं करू शकतात. सो या, इट्स इझी. So this is a ticket vending machine. Please wait. Ticket printing completed. Please collect the ticket. So हे आहे ट्रेन स्टेशन. Now let's start the hunt for platform. इथे खूप जास्त प्लॅटफॉर्म्स आहेत. तर आपल्याला जायचं आहे TRA प्लॅटफॉर्मवरती. TRA इज अ लोकल बस आणि दुसरी आहे HSR. इकडे दिलेलं आहे. तर ही TRA आहे, त्याच्या बाजूला HSR आहे. तर आपण जाणार TRA मध्ये. सो इथे दिलं आहे. या साईडचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते HSR साठी आहे आणि इथे पण HSR साठी आहे. हेअर इज TRA. सो इथे आली आहे. मी एका ऑफिसरला विचारलं, त्याने बोलले की प्लॅटफॉर्म 4वरती. हा प्लॅटफॉर्म 3 आहे, तिकडे प्लॅटफॉर्म 4 आहे. इथे लिहिलं आहे TRA R127. सो या, लेट्स गो. यस, सो मला इथून जायचं आहे. सो इथून असं तिकीट टाकायचं असतं आणि मग हे असं बाहेर येतं. आणि प्लॅटफॉर्म 4 बोलला मला तो, पण आपण परत एकदा चेक करूया. सो इथे लिहिलेलं आहे किलुंग, रुफांग, पिंगझी. मला जायचं आहे हुआलिन. या सी तिकडे आहे हुआलिन. तर मग आपण तिथून जाऊया. प्लॅटफॉर्म तर मला भेटलेला आहे. तर मी प्लॅटफॉर्मवरती बॅग ठेवली. बिकॉज मी असं विचार करते की 2-3 तासाची जर्नी आहे. सो आय शुड गेट समथिंग टू ईट. सो वरती एक फॅमिली मार्ट होतं, त्या फॅमिली मार्टमध्ये मी चालली टू गेट समथिंग टू ईट. लेट्स गो. खाली सबवे सर्विस कशी असतात अंडरग्राऊंड, तसं आहे. इकडे एक फॅमिली मार्ट आहे, तिकडे मी चालली. हे आहे फॅमिली मार्ट. डिफरंट टाइप्स ऑफ एग्स आहेत. पोटॅटो लोक दिसला खातात तिकडे. आणि हा फेमस बन. सो मी विचार करते योगर्ट ड्रिंक. कोकोनट वाटर आणि हे घेते एक एग सॅलड.
काल हे खाल्लेलं खूप मस्त लागलेलं, अजून एक केलं आणि want to get something like yogurt. हे फॅमिली मार्टमधून घेतलं. 2 वाजताची ट्रेन आहे ऑन टाईम. ही आली ट्रेन, तर आपण आता या ट्रेनमध्ये चढायचं. It's like a local train, but yeah, it's good. Non-reserved train. सो ही ट्रेन आहे. आता मी इथे बॅग ठेवली आहे, बट मला विंडो सीट नाही आणि मला विंडो सीट ऐकायची. सो मी दुसरीकडे चेक करणार आहे की नाही. दिस इज द टॉयलेट. म्हणजे एवढं मोठं टॉयलेट आहे ते. इथं बेबीचा डायपर चेंज करण्यासाठी पण त्याने दिलं आहे. स्टोरेज पण दिलं आहे. हा मिरर, कमोड आणि लुक ॲट दिस. इट्स सेल्फ इट्स अ रूम. मुंबईमध्ये एवढ्या लोकांचा बेडरूम असतो. ओके, आता हा ओपन करायचा. आपोआप ओपन होतो. Oh my god, look at this view. It's like कि मला असं वाटतं मी हिमाचलमध्ये ट्रेन राईड करते. Look at this mountain, look at this land. So amazing, so great. स्टेशन आणि आता मी उतरणार आहे हुआली स्टेशन. ओके उतरलेली आहे हुआली स्टेशन. सो मी उतरलेली आहे हुआली स्टेशन आणि ही माझी ट्रेन होती. ती आता जाणार इथे. अँड येस, इट वॉज अमेझिंग जर्नी. अँड या जसं लोकल ट्रेन मी 2:50ला पकडलेली ट्रेन आणि आता 6:10 जाते. म्हणजे ऑलमोस्ट 4 hours मिळते. आणि जर अदरवाईज मी फास्ट ट्रेनने आली असती तर मला म्हणजे जी बुलेट ट्रेनने आली असती तर मी 2 तासामध्ये पोचली असते. संध्याकाळचे 6 वाजले आणि आता मी जाणार माझ्या हॉस्टेलवरती. सो जाऊया ट्रेन. ओके, सो इथे 2 एक्झिट आहेत. ईस्ट एक्झिट, वेस्ट एक्झिट. मला चेक करायचं की मला कुठे जायचं आहे. ईस्ट एक्झिट की वेस्ट एक्झिट. तर मला आधी मॅपवरती हॉस्टेलचं नाव टाकून बघावं लागेल. लेट्स गो.
अँड वाव, स्टेशनच्या बाहेरच पडल्यावरती मस्त क्लाउड्स अँड माउंटन आहेत. हो, मी हुआलिन स्टेशनच्या बाहेर आलेली आहे आणि वॉट अन अमेझिंग व्ह्यू. पूर्ण स्टेशन आजूबाजूला माउंटन्सने घेरलेलं आहे. इट्स लुकिंग व्हेरी व्हेरी अमेझिंग. आणि हा समोर एक पार्क आहे. इकडे असे छोटे छोटे काहीतरी क्यूट स्कल्पचर्सचे स्टॅच्यूज वगैरे आहेत. इट्स गुड, आय लाईक इट. आणि हे स्टेशन होतं जिथून मी आली. आता मी हॉस्टेलमध्ये जाणार चालत वापस. आणि देन लेट्स सी. आज तर संध्याकाळ झाली आहे, 6:30 वाजले आहेत, तर आज करायला काय भेटणार नाही. तरी पण बघू, हॉस्टेलमध्ये जाऊन मी जरा एक्सप्लोअर करेन, 4 लोकांना विचारेन आणि देन आय टेल यू. ओके, इथून स्टेशनवर माझं हॉस्टेल हार्डली एक 5 मिनिट्सवरती आहे. सो या, लेट्स गो. सो मी हॉस्टेलमध्ये चेक इन केलं आहे आणि इट्स व्हेरी नाईस हॉस्टेल. नवीन हॉस्टेल वाटतं आहे. सो मी आली. इकडे जे रिसेप्शनवरती होते वेरी ओल्ड मॅन होते, बट त्यांना इंग्लिश येत नव्हतं. बट त्यांनी मला खूप व्यवस्थित दाखवलं की कसं काय प्रोसिजर आहे आणि काय आहे ते. इट वॉज व्हेरी नाईस. सो हा माझा फ्लोअर आहे, 2nd फ्लोअर. सो इथे मस्त या लोकांनी काहीतरी छोटासा स्टडी एरिया करू शकतो. आणि दिस आर द लॉकर रूम्स. आणि हा रूम आहे. सो ह्याची लाईट, आय कॅन सी लाईट कुठे आहे माहीत नाही. पर नाईट 1500 रुपीज इंडियन रुपीज पे केले. सो हे आहे बाथरूम, शॉवर रूम. हे शॉवर आहे, टॉयलेट आहे. अँड इट्स नाईस. सो याप, आय थिंक वरती पण आहे, वरती पण रूम्स असतील. आणि इट्स नाईसली डेकोरेटेड. आय लाईक इट. सो मी आता विचार करते आहे, संध्याकाळी 6:30 वाजले, बाहेर जाते, काहीतरी बघते. उद्यासाठी मला एक स्कूटर रेंट करावी लागणार जर मला फिरायला जायचं आहे तर मी स्कूटर बघणार आणि डिनर करणार. सो या, लेट्स सी. अँड आय एंड दिस व्हिडिओ राईट नाउ. And if you like this video, please don't forget to like, share and subscribe. Thanks for watching. Bye.